जय जय रघुवीर समर्थ। मना जे घडी राघवे वीण गेली, जनी आपुली ते तुवा हानी केली। रघुनायका वीण तो सीण आहे, जनी दक्ष तो लक्ष लावून पाहे। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचं जे आपण चिंतन करत आहोत। सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 46 याचं चिंतन पाहणार आहोत। समर्थांनी गेल्या श्लोकामध्ये मनाला सदुपदेश करताना संगतीचं महात्म्य त्याला समजावून सांगितलं। हे मना, तू ज्याची संगत करतो त्याचीच रिफ्लेक्शन, त्याचंच प्रतिबिंब तुझ्या अंतःकरणामध्ये पडत असतं। विषयाचा संग केला, विषयी लोकांचा संग केला, चल काही हरकत नाही, पण या विषयाच्या संगतीने तुला कधी समाधान प्राप्त झालंय का रे? तुला कधी अशा विषयी लोकांचा संग केल्यानंतर शांतीचा अनुभव आलाय का रे? या विषयी लोकांच्या संगतीने नेहमीच तुझी अहंता उफाळून आलीये, तुझं असमाधानच तुला जाणवलंय। मग अशा या संगतीने जर तुला स्वतःला त्रास होणार आहे तर मना, अशा संगतीची काय गोडी आहे? या उलट रामाची मनाने संगत केलीस तर तुला निश्चितच आनंद प्राप्त होतो, समाधान प्राप्त होतं, शांतता प्राप्त होती। हा जर तुझा रोकडा अनुभव आहे तर मना, मग अशा विषयी लोकांचा का बरं तू संग करतोस? समर्थांनी आपल्या मनामध्ये विवेक जागृत करण्याच्या दृष्टीने हा सदुपदेश मनाला दिलेला आहे। आज समर्थ आपल्याला या वेळेची, नवे नवे एका क्षणाची किंमत देखील किती महत्वाची आहे हे समजावून सांगताना आजच्या श्लोकाच्या सरळ अर्थामध्ये म्हणतात की हे मना, मना जी घटिका, मना जे घडी राघवे वीण गेली, जो घटिका, जो क्षण तुझा राम भजना विना गेलाय ना मना, तू खऱ्या अर्थाने आपली स्वतःची हानीच करून घेतलेली आहेस। मना जे घडी राघवे वीण गेली, जनी आपुली ते तुवा हानी केली। तू खऱ्या अर्थाने आपली स्वतःची या रघुनायकाच्या चिंतनाशिवाय घालवलेली घटिका ही फार मोठी हानी करून घेतलेली आहेस। रघुनायका वीण तो क्षीण आहे। कारण ज्या घटिकेमध्ये रामाचं विस्मरण होतं ना, तेच तुझ्या क्षीणाचं कारण ठरतं, तेच तुझ्या आनंदावरती विरजण घालण्याचं कारण ठरतं। म्हणून जो खऱ्या अर्थाने भक्त असतो ना, जनी भक्त तो लक्ष लावून राहे, जो दक्ष आहे, जो भक्त असतो तोच दक्ष असतो। तो अत्यंत दक्ष राहतो, सावधान राहतो। आपल्या वेळेचं नियोजन, आपला प्रत्येक क्षण यावरती तो अत्यंत सावधानतेने लक्ष ठेवून असतो आणि तो आपल्या स्वतःच्या साधनेला प्राणाच्या पलीकडे जपतो। अशी दक्ष भक्ताची व्याख्या समर्थ आपल्याला या श्लोकामधून सांगत आहे। सज्जनो, आपल्या जीवनामध्ये लाभ आणि हानी या दोन संकल्पना या व्यक्तिसापेक्ष आहेत। प्रत्येकाच्या दृष्टीने लाभ आणि हानीच्या व्याख्या या वेगवेगळ्या असू शकतात। एखादा व्यापारी
कदाचित आपल्या जीवनामध्ये येणारा पैसा याच्या दृष्टीने लाभ हानीची व्याख्या करेल. एखादी व्यक्ती, वस्तू, त्यांचा संचय याच्या दृष्टीने लाभ हानीची व्याख्या करू शकेल. परंतु यामध्ये सत्य व्याख्या काय आहे? संतांनी याची सत्य व्याख्या जाणली आणि संतांनी आम्हाला एकच सांगितलं की जो वेळेचा अपव्यय तुम्ही करता जीवनामध्ये आल्यानंतर, याच्या इतकी मोठी हानी दुसरी कुठलीच नाही. खरोखर संतान इतके व्यावहारिक दुसरे जीव या जगतामध्ये असणं केवळ अशक्य आहे. आम्हाला असं वाटतं हे लंगोटीधारी प्रपंचाचा त्याग केलेल्या संतांना हे लाभ हानीची व्याख्या कशी बरं सांगता येईल? पण सज्जनो, जर आपण संतांची ही व्याख्या नीट समजून घेतली तर त्यामध्ये आपल्याला व्यावहारिक सत्य देखील दिसतं आणि पारमार्थिक सत्य देखील कळतं. पहिल्यांदा व्यावहारिक सत्याची बाजू बघूया. लाभ आणि हानी याची व्याख्या करताना आपण एक सगळ्यात महत्वाचं तत्व लक्षात घेतलं पाहिजे की त्यालाच हानी म्हणता यावी जी गोष्ट आपल्याला पुनश्च प्राप्त करता येऊ शकत नाही. व्यापारी जर म्हणत असेल पैशाची हानी ही सर्वात जास्त त्रासदायक आहे, तर आज जी हानी म्हणून जो तुमचा पैसा गेलेला आहे ती दुसऱ्या दिवशी तुमच्यासाठी लाभ म्हणून तुम्हाला प्राप्त करता येते की नाही हो? निश्चितच करता येते. एखाद्या व्यक्तीचं वस्तू जर हरवली असेल तर तो पुन्हा कष्टाने त्या वस्तूला प्राप्त करू शकतो की नाही हो? निश्चितच प्राप्त करू शकतो. अहो सोडा, एखाद्या व्यक्तीची जर तब्येत खालावली असेल पण जर त्याला योग्य औषध उपचार मिळाला, वैद्यांनी दिलेलं सगळी पथ्य जर त्याने सांभाळली तर तो पुन्हा व्यवस्थित आरोग्य प्राप्त करू शकतो की नाही? निश्चितच करू शकतो. आमचे वडील आम्हाला नेहमी एक सदुपदेश द्यायचे. ते म्हणायचे, इफ मनी इज लॉस्ट, नथिंग इज लॉस्ट. इफ हेल्थ इज लॉस्ट, समथिंग इज लॉस्ट. बट इफ मॉरल इज लॉस्ट, एव्हरीथिंग इज लॉस्ट. खरोखर हानीच्या व्याख्या या जुन्या लोकांच्याकडून आपण नीट समजून घेतल्या पाहिजेत, संतांकडून समजून घेतल्या पाहिजेत. ज्या पैशालाच आम्ही सर्वस्व समजतो आणि त्याचा लाभ ही आमच्या जीवनामध्ये जमेची बाजू आणि ज्याची हानी ही आमच्या जीवनामधली सगळ्यात मोठा तोटा, हे समजून लोक तर जीव देण्यापर्यंत पुढे जातात या पैशाच्या लाभ हानीमध्ये. एखाद्या व्यक्तीचा आपल्या जीवनामध्ये त्याग होणं हे देखील एखाद्यासाठी अत्यंत प्राणघातक ठरतं. तब्येतीची देखील तक्रार मनुष्याला अशीच अनेक प्रकाराने अस्वस्थ करते. परंतु या सगळ्यांवरती उत्तर आहे. नो डाऊट यासाठी कष्ट घ्यावे लागतात, वेळ द्यावा लागतो, परंतु हे पुनश्च प्राप्त करण्यासारखं आहे. परंतु जगामध्ये एक गोष्ट ही कोणालाच पुनश्च प्राप्त करता येऊ शकत नाही आणि ती गोष्ट आहे वेळ. हा जो आत्ता क्षण गेला, या मौनामध्ये ज्या क्षणाला मी व्यतीत केलं, तुम्ही कितीही किंमत द्या, या क्षणाला परत आणू शकताय का? कुठलीही तपश्चर्या करा, तुम्हाला या क्षणाला पुनश्च प्राप्त करता येईल का? अर्थातच नाही. हा काळ कोणासाठीही थांबत नाही. एक प्रकारे अत्यंत निर्मम असलेला हा काळ कधीच कोणाच्या कह्यामध्ये येत नाही. तो कोणासाठी थांबत नाही, कोणासाठी मागं वळत नाही, कोणासाठी फिरत नाही. या काळाच्या अधीन आम्ही सगळेजण आहोत. बरं, या काळाच्या अधीन असताना देखील आम्ही कसे जीवन जगतो? चिरंजीव हे सर्व ही मानिताती, अकस्मात सांडूनी हे सर्व जाती. या काळाच्या अधीन राहत असताना आम्हाला त्याची किंमत कळत नाही. आम्हाला वाटतं, अरे उद्या नाही, परवा, तेरवा नाही, पुढच्या महिन्यात, रिटायरमेंट नंतर, असं करत करत कधीच आमच्याकडून मुखात राम येत नाही. आम्ही नेहमीच, जे आजच्या काळातल्या तरुणांचा आवडता शब्द आहे प्रोक्रॅस्टिनेशन, आम्ही त्याला नेहमी प्रलंबित ठेवत राहतो, पुढे ढकलत राहतो. पण आम्हाला माहिती आहे का की राम नाम हे आम्ही तेव्हा घेण्यासाठी जिवंत राहणार आहोत की नाही? जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, किंवा मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. हे समर्थांचं
तत्वज्ञान आम्ही विसरलो तर नाही ना. खरोखर माझ्या हातामध्ये जर काही असेल तर तो केवळ आत्ताचा क्षण माझ्या हातामध्ये आहे. गेलेला क्षण मी भरून काढू शकत नाही. येणारा क्षण माझ्या जीवनात मी जिवंत असेन की नाही याची मला खात्री नाही. मग माझ्या हातामध्ये आहे तो केवळ आत्ताचा क्षण. हा वर्तमान हाच केवळ माझ्याकडे आहे. आणि त्यामुळे या क्षणाचं सोनं करणं हा सगळा परमार्थामधला पुरुषार्थ आहे. मग या क्षणामध्ये असं कुठलं सोनं कमवावं जे माझ्या बरोबर येईल बरं? बघा, आम्ही आमचे सगळे क्षण या जीवनात सोनं कमवण्यासाठीच लावतो, पण जीवनाचं सोनं करण्यासाठी हे क्षण आमच्या उपयोगाला येत नाही. ही वस्तुस्थिती आहे. कितीही सोनं कमवलं तरी तो अलेक्झांडर होता ना, जो म्हणाला, मरताना माझी तुम्ही जेव्हा पार्थिव घेऊन जाल तेव्हा दोन्ही हात माझे त्या शय्येच्या बाहेर काढा. कळू द्या लोकांना की सगळा जगत जिंकणारा हा सिकंदर, अलेक्झांडर हे रिकाम्या हाताने चाललेले आहेत. काहीही त्यांच्या बरोबर येत नाहीये. सगळं आयुष्य एक प्रकारे व्यर्थ घालवलं आम्ही. मग आयुष्यामध्ये जे सोनं सोनं करत करत आम्ही आमचा प्रत्येक क्षण या लौकिकामध्ये जगतो, आम्हाला का बरं कळत नाही की जीवनामध्ये खरं सोनं आहे ते हरिनामाचं सोनं आहे, ते भगवंताचं सोनं आहे. ते सोनं प्राप्त केलं तर त्याचे संस्कार हे आम्हाला ऊर्ध्व गतीला घेऊन जातील, चांगल्या आयुष्याकडे घेऊन जातील, या जन्मामध्ये देखील सांभाळतील, पुढच्या जन्मामध्ये देखील आम्हाला उत्तम गती प्रदान करतील. हे खऱ्या अर्थाने सोनं आहे. मी तुम्हाला म्हटलं ना की LIC ची तर ऍडव्हर्टाईज आत्ता आली, जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी. पण संतांनी ही ऍडव्हर्टाईज आधीच जाणली. हरिनाम जिंदगी के साथ भी और हरिनाम जिंदगी के बाद भी. खऱ्या अर्थाने हरिनामच आमच्या जीवनामध्ये आमचं सोनं करू शकतं बघा. आणि आम्ही या घटिका किती व्यर्थ वाया घालवतो, किती व्यर्थ वाया घालवतो. म्हणून माऊलीने सगळा हरिपाठ सांगितला आणि शेवटच्या अभंगामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितली. सर्व सुख सोडी साही शास्त्रे निवडी, रिकामा अर्ध घटी राहू नको. लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येर झार हरी वीण. सर्व सुख गोडी साही शास्त्रे निवडी, रिकामा अर्ध घडी राहू नको. इथं समर्थांनी तरी फार मोठा तास सांगितलाय. मना जे घडी राघवे वीण गेली. इथं माऊली अर्ध घटिका म्हणतीये. अर्ध घटिका देखील विषयासक्त होऊ नकोस, माझ्या रामाला विसरू नकोस, माझ्या रामाला घट्ट धरून राहा. हे मना, या मनाने रामाचं विस्मरण होणं ही सगळ्यात मोठी विपत्ती आहे. हेच सगळ्यात मोठं संकट आहे. मी तुम्हाला सुंदरकांड मधली ती चौपाई सांगत आलो ना, कह हनुमंत विपत्ती प्रभु सोई, जब तव सुमिरन भजन न होई. ज्या घटिकेमध्ये रामाचं विस्मरण होतं, ज्या क्षणामध्ये आम्ही रामाला विसरतो, खऱ्या अर्थाने हीच घटिका संकटाची आहे. कारण तिथं विषयाचा चंचू प्रवेश झालेला आहे. विषय आमच्या अंतरंगामध्ये बाध्यता बनून येतो. आणि बघा, एखादी नदी पावसाळ्यामध्ये तर वाहते, पण पावसाळा संपल्यानंतर मात्र तिचा प्रवाह बंद होऊन जातो. का बरं? सुंदरकांडात त्याची एक चौपाई आहे ना, सजल मूल जिन सरितन नाही, बरस गई पुनी तब ही सुखाई. वर्षा ऋतू जाताच त्या सुख्या पडतात. याचं कारण असं आहे की त्या नद्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बांध असतात आणि मग वरचा बांध हा उंचीवरती असतो आणि पाण्याची पातळी लेवल एकदा त्याच्या खाली गेली की पुढे सगळा हा रखरखाट राहतो. विषयासक्त क्षण, हरीचं विस्मरण हा बांध आहे. भजन हे एखाद्या नदीसारखं प्रवाहित असतं. हरी कृपा होते, हरीचा वर्षाव होतो तेव्हा भजन सुरू होतं. पण आम्ही जर मध्येच विषयाचे बांध घातले की मग हे बांध वाट बघत बसतात. या विषयांनी त्या बांध घातल्यामुळं नदीचा प्रवाह कुठेतरी कुंठित होतो आणि एका टप्प्यावरती हरिभजन थोडंसं मंद पडलं रे पडलं की सगळा रखरखाट
जीवनामध्ये येतो. आणि जसं नदीचं सुख पात्र बकणं देखील विषण्ण मनाचं असतं, ते कोणाच्याच उपयोगाचं नसतं. अनेक लोक त्या विषण्ण मनाने त्या पात्राकडे बघतात, तसं आपलं जीवन हरिभजनाशिवाय वाळवंट होऊन जातं बघा. विषय आपल्या अंतःकरणामध्ये एक प्रकारे असमाधान, आपल्याला निरंतर त्याची उष्णता, हा एक प्रकारे वर्षा ऋतूनंतर येणारा ग्रीष्म काळ आमच्या जीवनामध्ये जाणवू लागतो. मन असमाधानामध्ये होरपळू लागतं, विषण्ण होतं. कारण एकच आहे, तो बांध त्या नदीच्या एकंदर लांबीच्या मानाने बघाल तर अगदी छोटा आहे, पण तेवढा बांध, उंचावरती बांधला गेलेला बांध, हा नदीच्या पुढच्या प्रवाहाला जसा खंडित करतो, त्याप्रमाणे मना जे घडी राघवे वीण केली, जनी आपुली ते तुवा हानी केली. बघा, आजच्या काळामध्ये अनेक एक्सप्रेस वे असतात. मध्यंतरी आम्ही त्या समृद्धी वे वरून जात होतो आणि आम्हाला एक एक्झिट घ्यायचा होता एका गावाला जाताना, आणि काहीतरी कारणामुळे तो एक्झिट आमच्या लक्षात आला नाही. आम्ही तो एक्झिट चुकल्यानंतर आमच्या लक्षात आलं आणि मग आम्ही गुगल मॅपवर सहज बघितलं की आता पुन्हा त्या रस्त्याला लागायला किती वेळ आहे. तर सांगितलं नेक्स्ट एक्झिट इज 40 किलोमीटर्स अवे. म्हणजे आता 40 किलोमीटर पुढे जायचं आणि पुन्हा वळून माग जिथं आम्हाला जायचंय तिथं यायचंय. सज्जनो, या उदाहरणावरून लक्षात घ्या, एकदा का मनाने हरिभजनामध्ये बांध घातला की तुमचा एक्झिट चुकला बघा. आणि तुमचा एक्झिट चुकल्यानंतर विषय तुम्हाला मनाला घेऊन खूप लांब 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 जातात. भगवद्गीतेमध्ये तो श्लोक आहे ना, की जसं एखाद्या नदीवरती जहाज हे वाऱ्याच्या वेगाने अनियंत्रित जसं कुठेही वाहत जावं, त्याप्रमाणे एकदा मनाने विषय धरला की तो विषय त्या मनाला घेऊन खूप लांब जातो. एकदा एखाद्या वाहक सिंहाने एखादी शिकार धरली आपल्या जबड्यामध्ये की जसं ते सोडत नाही आणि कुठेतरी लांब फरफटत घेऊन जातो, तसा हा विषयाने एकदा मनाला धरलं की त्या हरिभजनापासून मनाला ते विषय फरफटत फरफटत खूप लांब घेऊन जातात. एक्सप्रेस वेवरून त्या एक्झिटला चुकल्यामुळं आम्हाला खूप मोठा राऊंड करावा लागतो. पुन्हा आम्हाला कधीतरी तो चांगला सोनियाचा दिवस येतो की जेव्हा आम्ही संतांच्या चरणी जातो आणि संत संगतीने, त्यांच्या कृपा कटाक्षाने ते पुन्हा आम्हाला सांगतात, अरे बाळा, कुठे गेला होतास, कुठे चुकला होतास. रामकृष्ण परमहंस होते ना, त्यांच्याकडे एक शिष्य नेहमी यायचा आणि त्याला तो शिष्य नेहमी स्वामींना विनंती करायचा, स्वामी, माझ्या घरी कधी आलो, मी तुमची वाट बघतोय. रामकृष्ण परमहंस मिश्किल स्वभावाचे होते. एकदा त्याला हसून म्हणाले, अरे मी दररोज तुझ्या घरी येतो, पण काय करू, तुझा दरवाजा ठोठवतो, पण उघडल्यानंतर इतकं सामान घरामध्ये भरले की मला आत यायला जागाच नाही. तो मनुष्य विचार करू लागतो, अरे असं तर आपलं घर नाही आणि कधी स्वामींनी आपला दरवाजा ठोठवला नाही आणि आपल्या घरामध्ये एवढं सामान देखील नाही, मग स्वामी काय म्हणतायत. मग त्याला कधीतरी स्वामींनी त्याचा अर्थ सांगितला की बाळा, मी तुझ्या हृदयरूपी सदनामध्ये नेहमी येण्याचा प्रयत्न करतो, पण तुझ्या हृदयरूपी सदनामध्ये इतकं विषयरूपी सामान भरलंय की दरवाजा उघडलाच जात नाही. मी आत येऊ तरी कसा येऊ. सजनो, हे विषय आमच्या एकदा हृदयाला भरून टाकतात आणि मग हरिभजनासाठी हरी ताटकळत दरवाजा बाहेर उभा राहतो बघा. ठोठवतो, ती अजपा आम्हाला सारखं सत्सद विवेक बुद्धी स्मरण करून देते, अरे बाळा, मना जे घडी राघवे वीण गेली, जनी आपुली ते तुवा हानी केली. अरे खूप हानी होती रे बाळा, खूप वेळ वाया चाललाय, खूप वेळ वाया चाललाय. पण आमचा आळस, आमचा प्रमाद, आमचे प्रलंबित प्रोक्रॅस्टिनेशन, आमच्या आयुष्यामध्ये नामाचं महत्व न समजणं, अशा अनेक गोष्टी. आणि काय रे करूत, नाम कधीतरी करायचंच आहे. काही लोक तर म्हणतात, अहो आयुष्याच्या शेवटच्या क्षणी नाम यायला पाहिजे ना, मग बघूत ना, शेवटच्या क्षणी घेऊत, आत्तापासून कशाला. सज्जनो, जे हृदयामध्ये असतं तेच ओठी येतं शेवटच्या क्षणी. आणि हा अभ्यास जर आमचा नसेल तर शेवटच्या क्षणी नाम कसं येईल बरं, विषयच येईल ना. म्हणून रघुनायका वीण तो सीण आहे. खऱ्या अर्थाने आम्हाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो, पुन्हा शिणवटा आमच्या पदरी येतो, पुन्हा हे शिक्षण, पुन्हा ही नोकरी, पुन्हा हा प्रपंच. हे सगळं का? कारण त्या मनुष्य जन्मामध्ये आम्ही हरिभजन केलं नाही, मोक्ष प्राप्त केला नाही.
म्हणून जो खरा विवेकी असतो, आणि खरा विवेकी कोण? संत हे विवेकी असतात. जनी दक्ष तो लक्ष लावून राहे. तो आपल्या वेळेचा अपव्यय कधी होऊ देत नाही. म्हणून महाराज काय, समर्थ काय, लहानपणीच हरिभजनासाठी सगळा लौकिक सोडून बाहेर पडले आणि एकांतामध्ये निरंतर हरिभजन करत राहिले. सज्जनो, हरिभजन हे आमच्या जीवनाचं सर्वोच्च मूल्य आहे. हे ज्याला कळालं त्याला सर्व कळालं. असा हा श्लोकाचा समर्थ कृपेने आपण भावार्थ बघितला. उद्याच्या सत्रामध्ये पुढील श्लोकाचं चिंतन बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय.